साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसलेला सोशल मीडियावरील पुढारी वांबोरी चारीचे बटन दाबून फोटो सेशन करतोय। हा काय शासनाचा जावई आहे काय? जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, अशा शब्दात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी युवा नेते अक्षय कर्डिले यांचे नाव न घेता वांबोरी चारीचे बटन दाबल्यावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे। पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार तनपुरे बोलताना म्हणालेत, 5 वर्षात मी वांबोरी चारीचे बटन दाबले नाही। मला बटन दाबण्याची हौस नाही, तर मला दुष्काळी भागाला पाणी देण्याची आवड आहे। त्यामुळे मागील 5 वर्षात मी एकदाही मुळा धरणावर वांबोरी चारीचे बटन दाबायला गेलेलो नाही। परंतु मागील 10 वर्षात पाणी कमी देणाऱ्यांनी प्रसिद्धी मात्र भरपूर मिळवली। त्यांना बटन दाबण्याची खूप हौस आहे। आता तर मुलाला पुढे करून राजकीय स्वार्थासाठी वांबोरी चारीचे बटन दाबले, परंतु मुळा धरण 100% भरलेले नाही। त्यामुळे आताच ओव्हरफ्लोचे पाणी देखील लाभधारक शेतकऱ्यांना देणे अडचणीचे आहे। तिसरी मोटर चालू केल्याशिवाय तिसगाव मढीपर्यंत पाणी पोहोचू शकत नाही, हे माहीत असताना देखील केवळ बटन दाबून राजकीय स्टंटबाजी करण्याचा उद्योग विरोधकांनी केला आहे। मला काय बटन दाबायची त्या ठिकाणी हौस नाही, मला हौस आहे की इथं तुम्हाला पाणी त्या ठिकाणी कसं देईल। मी 5 वर्षामध्ये कधी त्या वांबोरी चारीचं फोटो सेशन करायला कधी गेलो नाही, मात्र मागच्या 10 वर्षात जेवढं पाणी आलं असेल त्याच्या कित्येक पट पाणी या 5 वर्षामध्ये वांबोरी चालीला देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न, जेवढं माझ्याकडनं शक्य आहे तेवढा प्रयत्न निश्चितपणे केला। याही वेळेस आमचे प्रयत्न चालू होते। औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना फोन केला, इथं नगरला गेलो, सातत्यानं ती तिसरी मोटर दुरुस्त करा। तुम्हाला एक सांगतो, तिसरी मोटर आज 2च मोटरीवरती पाणी चालू आहे। तिसरी मोटर जोपर्यंत चालू होत नाही या टेलच्या भागाला पाणी येऊ शकत नाही। पण आज मात्र घाईघाईने आता निवडणुका आल्यात, ओव्हरफ्लो व्हायच्या अगोदर आता हे तुमचं 680 MCA हक्काचं पाणी आहे, याची खरं उन्हाळ्यामध्ये गरज पडणार आहे, ते आज वापरायचं चालू आहे, ठीक आहे। पण मात्र ओव्हरफ्लो 2-3 दिवसामध्ये धरण होईल, त्याच्या अगोदर तयारी देखील पूर्ण केली ना। तिसऱ्या मोटरचा आग्रह मी सातत्यानं धरला की तिसरी मोटर वांबोरी चारीची चालू झाल्याशिवाय इकडच्या भागात आज कार्यक्रम चालू आहे। पण आम्ही मात्र सातत्यानं आग्रह करून पाठपुरावा करून त्याचे पैसे कसे मिळतील ठेकेदारांना हे करून त्या तिसऱ्या मोटरीचं कामही चालू आहे। माझ्या प्रसाद शुगर कारखान्याचे देखील अधिकारी त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत। एक प्रामाणिक भावना आहे की या भागाला पाणी 5 वर्ष सातत्यानं देण्याचा प्रयत्न केला, तो याही वर्षी मिळावं या भावनेतनं त्याचं देखील काम चालू आहे। पण मात्र आता शासनाचे कोणीतरी लाडके जावई त्या ठिकाणी येऊन बटन दाबलेलं आहे, खरं काय? अरे काय संबंध काय? कुणाच्या हस्ते बटन दाबावी, काय करावं? म्हणजे किती सत्तेचा निवडणूक जवळ आली की कोणी काय करेल ज्याचा काडीचाही संबंध नाही, जो कधी कुठल्या निवडणुकीला साधा ग्रामपंचायत सदस्य नाही, जो कधी आमदार नाही, जो कधी आमदार तर खूप लांबची गोष्ट आहे, अशा सुपुत्राच्या हस्ते जर तुम्ही बटन दाबायला लागला, कळ दाबायला लागला, म्हणजे काय? काहीतरी थोडी तरी जनाची मनाची काहीतरी लाज ठेवावी। निवडणुका आल्या की तुमच्या 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही काही त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन केलं नाही, आज मात्र सुपुत्र चिरंजीव येऊन बटन दाबायला त्या ठिकाणी येतात। मग याच्यापेक्षा खरं दुर्दैव नाही की किती स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आटापिटा करायचा, किती याचं मोठं दुर्दैव आहे। पण ठीक आहे, मला काही फरक पडत नाही, कुणी बटन दाबू द्या। माझे प्रामाणिकपणे प्रयत्न ह्या टेलच्या गावाला पाणी देण्याचे चालू आहेत, चालू राहणार आहेत आणि भविष्यामध्ये देखील निश्चितपणे वांबोरी चारी टप्पा 2 साठी देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण प्रयत्न केलेत। आता त्याचं काम पूर्ण झालंय, त्याचंही मला वाटतं आता कार्यक्रम होईल आणि निश्चितपणे या भागाला माझ्या आमदारकीच्या काळामध्ये पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, यासाठी न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न केलाय।